महायुतीतल्या कुरबुरी देखील समोर येऊ लागलेले आहेत आणि त्याला कारण म्हणजे शिवसेनेचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी चिपळूणमधल्या बैठकीत मित्रपक्षांना आणि त्यांच्या स्थानिक नेत्यांना दिलेला थेट इशारा। कुणाला खुमखुमी असेल तर आपला धनुष्यबाण कसा चालतो हे दाखवून देऊ असं वक्तव्य उदय सामंत यांनी केलं। डिवचण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना शिवसेना काय आहे हे दाखवून देऊ, आम्ही कुणाच्या कुबड्या घेऊन पुढे जाऊ अशी परिस्थिती जिल्ह्यात नाही असं सामंत यांनी म्हटलं। दरम्यान स्थानिक स्तरावर कोणी बोलल्यास त्याला गांभीर्याने घेण्याची गरज नसल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी दिली आहे। आपल्याला विनंती आहे की आपल्याला महायुतीनंच निवडणूक लढवायची आहे, पण कुणाला कुमकुमी असेलच तर आपला धनुष्यबाण कसा चालतो हे देखील दाखवण्याची जबाबदारी तुमचं काय वैयक्तिक राजकारण आहे याच्याशी आमचं काही घेणं देणार नाही। परंतु शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न जर कोण करत असेल तर शिवसेना काय सांगण्याची जबाबदारी तुमची आणि माझी आहे। अनेक वेळा अशा इलेक्शनमध्ये स्थानिक स्तरावर त्याला एवढं काय महत्त्व देण्याची गरज नाही। त्याचं कारण आहे की आम्ही महायुतीमध्ये आहोत, लोकसभेत विधानसभेत आम्ही एकत्र लढलो, सरकार आज आमची संयुक्त सरकार दिल्लीची मुंबईची आहे आणि त्यामध्ये असं काही स्थानिक स्तरावर काही कोणी भाष्य केलं त्याच्यावर एवढं काही सिरियसली घेण्याचं कारण नाही। पुढची बातमी पुण्यातून आहे। पुण्यामध्ये अगदी 2 दिवसांपूर्वीच जैन बोर्डिंग हाऊस यांनी आपल्या जमिनीच्या प्रकरणावरून मोर्चा काढलेला होता आणि या मोर्चाच्या दरम्यान राजू शेट्टी यांनी केंद्रीय मंत्री